नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मे पर्यंतचे सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात, त्यासाठीच हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात नुकतेच ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले? तर कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती या कारखान्याचे उद्घाटन? तर उत्तर प्रदेश या राज्यात करण्यात आले। पहा मित्रांनो, त्याबद्दल आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे, लक्ष द्या। भारताचे स्वनातील क्षेपणास्त्र आहे। स्वनातील म्हणजेच काय मित्रांनो? तर ध्वनीच्या वेगाहून अधिक वेग असलेले हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान अथवा जमिनीवरून डागण्यात येऊ शकते। हे क्षेपणास्त्र भारताची संरक्षण संशोधन आणि विकास प्राधिकरण म्हणजेच DRDO आणि रशिया या दोघांच्या संयुक्त उपक्रमाने तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आलेली आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, ब्राह्मोस हे नाव कशावरून ठेवण्यात आलेले आहे? तर आपल्या भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मोस्कवा या नद्याच्या अक्षराने हे बनवण्यात आलेले आहे। तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉइंट आहे हा। पुढचा आपला प्रश्न आहे, प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार लियू जियाकुन यांना देण्यात आलेला आहे। 2025चा प्रित्झर आर्किटेक्चर पुरस्कार। मित्रांनो, हा पुरस्कार एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे, जो हयात फाउंडेशन USA द्वारे वास्तुकला क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दरवर्षी दिला जातो। तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। मार्च 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पहा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खासगी सचिव म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती झाली आहे। पहा मित्रांनो, भारत सरकारने अधिकृतपणे भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच IFS अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन प्रधान सचिव आहेत, एक आहेत PK मिश्रा आणि दुसरे आहेत शक्तिकांत दास। तर लक्षात ठेवा। ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 नुसार HDI मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर आपल्या भारताची रँक ही 130वी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, भारत देशात कोणत्या दिवशी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते? तर आपल्या भारतात 7 मे 2025 रोजी मॉक ड्रिल याचे आयोजन करण्यात आले होते। लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे। चला, पुढचा प्रश्न आहे आपला, भारताचा पहिला AI आधारित डेटा सेंटर पार्क कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर हे रायपूर या ठिकाणी स्थापन होणार आहे आपल्या भारताचा पहिला AI आधारित डेटा सेंटर पार्क। लक्षात ठेवा। अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे? तर ऑपरेशन शिवा या नावाने ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी। लक्षात ठेवा। चला, पुढचा आपला प्रश्न आहे, संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी KC वेणुगोपाल यांची नियुक्ती झालेली आहे। कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर बनवला जाणार आहे? तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्याच्या दरम्यान आपल्या भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर हा बनवण्यात येत आहे। लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गया येथे सुरू असलेल्या मुलांच्या मल्लखांब सांघिक गटात महाराष्ट्र संघाने कोणते पदक जिंकले आहे? तर आपल्या महाराष्ट्राने सुवर्ण पदक जिंकलेले आहे मित्रांनो। गया येथे सुरू असलेल्या मुलांच्या मल्लखांब या सांघिक गटात आपल्या महाराष्ट्र संघाने सुवर्ण पदक जिंकले। पुढचा आपला प्रश्न आहे, भारत आणि उझबेकिस्तान यांचा संयुक्त लष्करी सराव डस्ट लीग याचा 6वा संस्करण कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे 6वे संस्करण हे पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले। पहा मित्रांनो, भारत आणि उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव डस्ट लीगची 6वी आवृत्ती हे भारतीय लष्कराच्या विदेशी प्रशिक्षण नोड औंध पुणे या ठिकाणी 16 एप्रिल 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे। तर या सरावाचे आयोजन हे 16 एप्रिल ते 28 एप्रिल 2025 पर्यंत करण्यात आलेले आहे। तर लक्षात ठेवा।
विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल जानेवारी ते मे पर्यंतची, तर आपल्याकडे अवेलेबल आहे। यामध्ये आपण वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत मित्रांनो। जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला या PDF मध्ये पाहायला मिळतील। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला WhatsAppला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि मित्रांनो, आज जे तुम्ही प्रश्न पाहताय ते सर्व प्रश्न तुम्हाला या PDF मध्ये पाहायला मिळणार आहेत। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला 2024ची करंट अफेअर्सची संपूर्ण वर्षभराची पाहिजे असेल जानेवारी ते डिसेंबर पर्यंतची, तर ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। PDF घेण्यासाठी तुम्हाला 7020648236 या नंबरला WhatsAppला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। तर ज्यांना कुणाला PDF हवे असतील त्यांनी घेऊन टाका। आणि हो मित्रांनो, PDF हे पेड PDF असणार आहे। जानेवारी 2025 मध्ये जगातील 31 पाणथळ शहराच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे? तर आपल्या भारतातील उदयपूर आणि इंदोर या शहरांचा समावेश झालेला आहे। जगातील 31 पाणथळ शहरांच्या यादीमध्ये आपल्या भारतातील उदयपूर आणि इंदोर या शहरांचा समावेश झाला, लक्षात ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चन पहा। भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत? तर आपल्या भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार हे बनलेले आहेत, लक्षात ठेवा। खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे। नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आलेले आहे? तर मालवण राजकोट किल्ला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा। मार्च 2025 मध्ये इंडियन बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती झालेली आहे। मित्रांनो, इंडियन बँक असोसिएशनने स्टेट बँक ऑफ इंडिया याचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे। ते कोणाची जागा घेणार आहेत? तर MV राव यांची जागा घेणार आहेत, लक्षात ठेवा। 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झालेला आहे। 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा पुरस्कार त्यांना हिंदी साहित्यातील योगदानासाठी दिला जाणार आहे, तर लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे आपला, एबल पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? तर हा पुरस्कार मसाकी काशीवारा यांना देण्यात आलेला आहे, एबल पुरस्कार 2025। नेक्स्ट क्वेश्चन, 34वा सरस्वती सन्मान 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर भद्रेश दास यांना प्रदान करण्यात आलेला आहे 34वा सरस्वती सन्मान। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आलोक जोशी यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी, लक्षात ठेवा। चला पुढचा आपला प्रश्न आहे, भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? पहा मित्रांनो, कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी? तर ऑपरेशन टीका हे ऑपरेशन सुरू केलेले आहे, लक्षात ठेवा। खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे। चला पुढचा आपला प्रश्न आहे, नुकतेच भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे? तर आपल्या भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू जलवाटप करार हा स्थगित केलेला आहे, लक्षात ठेवा। भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता? तर 1960ला झालेला आहे सिंधू जलवाटप करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात, लक्षात ठेवा। भारताने कोणत्या देशादरम्यानची अटारी वाघा बॉर्डर बंद केलेली आहे? तर आपल्या भारताने भारत आणि पाकिस्तान या देशादरम्यानची अटारी वाघा बॉर्डर ही बंद केलेली आहे। का मित्रांनो? पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे हे सर्व निर्णय घेण्यात आलेले आहे। चला पुढचा प्रश्न पहा, कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आलेला आहे? तर कोणता जिल्हा आहे? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे। तर या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये AI प्रणालीचा वापर हा सुरू करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा। महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो हे सर्व। कोणत्या राज्यातील अमलसाडी चिकूला GI टॅग प्राप्त झाला आहे? तर हे कोणत्या राज्यातील आहे मित्रांनो? तर गुजरात राज्यातील अमलसाडी चिकूला GI टॅग प्राप्त झालेला आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा प्रश्न आहे आपला,
दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदक तालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे? तर आपल्या भारताने यामध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे. तर पहा मित्रांनो, नवी दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील केडी जाधव मैदानावर झालेल्या दुसऱ्या आशियाई योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताने 83 सुवर्ण पदक, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकलेले आहे. तर लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर या चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताने एकूण 83 सुवर्ण पदके जिंकून इतिहास घडवला आहे. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. चला पुढचा प्रश्न पहा. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणतालिकेत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे? तर दुसऱ्या स्थानी तो पोहोचला आहे. IPLच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर वैभव सूर्यवंशी हा आहे IPLच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू. मित्रांनो, राजस्थान रॉयल्सचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी तर याने IPL 2025 मध्ये 35 चेंडूत शतक झळकवले आहे. त्यामुळे तो सर्वात जलद शतक करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू बनला आहे. लक्षात ठेवा. चला आपला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी यांची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून. 28 एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत? तर एकूण 71 व्यक्तींना पद्म पुरस्कार हे देण्यात आलेले आहेत 28 एप्रिल 2025 रोजी. चला पुढचा प्रश्न पहा. क्रिकेटपटू आर अश्विनला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर पद्मश्री या पुरस्काराने आर अश्विन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तो एक क्रिकेटपटू आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. हॉकीपटू श्रीजेशला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. भारतातील पहिली रात्रीची सफारी कोकराईल कोठे बांधली जाईल? तर ही उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी बांधली जाणार आहे आपल्या भारतातील पहिली रात्रीची सफारी. त्याचे नाव काय आहे? तर कोकराईल, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी शिष्टाचार पथक योजना कोणी सुरू केली आहे? तर ही योजना दिल्ली पोलिसने सुरू केलेली आहे मित्रांनो. सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी शिष्टाचार पथक योजना सुरू केलेली आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा आपला प्रश्न आहे. मार्च 2025 मध्ये देशाचे 58वे व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणते अभयारण्य घोषित करण्यात आले? तर मध्य प्रदेश राज्यातील माधव व्याघ्र प्रकल्प हे घोषित करण्यात आलेले आहे आपल्या देशाचे 58वे व्याघ्र प्रकल्प म्हणून, लक्षात ठेवा. भारतातील 107वा राष्ट्रीय उद्यान सिम्प्लीपालला अधिकृतपणे राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. तर ते ओडिशा राज्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. 24 एप्रिल 2025 रोजी सिम्प्लीपालला अधिकृतपणे राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे ओडिशा राज्यामध्ये आहे मित्रांनो आणि ओडिशाचे दुसरे राष्ट्रीय उद्यान आहे. तर मग पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर भितरकनिका हे राष्ट्रीय उद्यान आहे पहिले आणि दुसरे राष्ट्रीय उद्यान हे सिम्प्लीपाल हे आहे मित्रांनो आणि ते आपल्या भारताचे 107वे राष्ट्रीय उद्यान बनले आहे, लक्षात ठेवा. भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे? तर आपल्या भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ही नवी दिल्ली विधानसभा ठरली आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. हैदराबाद या ठिकाणी आयोजित 72व्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार? तर सोनू सूद यांना सन्मानित करण्यात येणार आहे. 72व्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये मानवतावादी या पुरस्काराने सोनू सूद यांना सन्मानित करण्यात येणार, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली आहे? तर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. नुकतेच जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. जनता की कहाणी मेरी आत्मकथा या पुस्तकाचे प्रकाशन जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले, लक्षात ठेवा.
पुढचा आपला प्रश्न पहा. महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यात तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले? तर हे अभियान महाराष्ट्र राज्याने सुरू केलेले आहे. वन डे क्रिकेटमध्ये 11 शतके करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर स्मृती मंधाना ही आहे वन डे क्रिकेटमध्ये 11 शतके करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार लक्ष्मण गायकवाड यांना जाहीर झालेला आहे. आपला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार. चला पुढचा प्रश्न पहा. अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे? तर मुंबई या ठिकाणी होणार आहे. अमेरिकन विद्यापीठाचे पहिल्यांदाच आपल्या भारतात शैक्षणिक केंद्र होणार आहे मुंबई या ठिकाणी. UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती झालेली आहे UPSCच्या अध्यक्षपदी. चला नेक्स्ट क्वेश्चन. जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले? तर चीन या देशामध्ये उघडण्यात आलेले आहे जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न. भूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश ठरणार आहेत? तर ते 7वे सरन्यायाधीश ठरणार आहेत. भूषण गवई हे आपल्या महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर 7वे आहेत. लक्षात ठेवा. भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? तर न्यायाधीश BR गवई म्हणजेच भूषण गवई हे आहेत आपल्या भारताचे 52वे सरन्यायाधीश. लक्षात ठेवा. येणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाईल मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एप्रिल 2025 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मोहसिन नकवी यांची नियुक्ती झालेली आहे आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून. चला पुढचा प्रश्न आहे आपला. भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजेच मित्रांनो सेबीचे 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर तुहिन कांता पांडे हे आहेत सेबीचे 11वे अध्यक्ष. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न पहा मित्रांनो. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 याचा विजेता कोण आहे? तर आपला भारत देश विजेता आहे मित्रांनो ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा. पहा मित्रांनो, यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे. यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो, तर लक्ष द्या आणि व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. 2025चा विजेता कोण आहे? तर आपला भारत देश आहे. उपविजेता आहे न्यूझीलंड. पहा मित्रांनो, आपल्या भारताने आतापर्यंत 3 वेळा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी ही जिंकलेली आहे. कधी? तर 2025, 2013 आणि त्यानंतर 2002ला. अंतिम सामन्यात समानवीर कोण आहे? तर रोहित शर्मा आहे. मालिकावीरचा पुरस्कार हा रचिन रवींद्र यांना मिळाला, जो की न्यूझीलंडचा खेळाडू आहे. गोल्डन बॅट हे रचिन रवींद्र यांना मिळालेला आहे आणि गोल्डन बॉल हे मॅट हेनरी यांना मिळाला. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो. बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे? तर त्याने सायकलिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. आपल्या महाराष्ट्राचा हा खेळाडू आहे सिद्धेश घोरपडेने 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला. यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कारांतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे? तर हा पुरस्कार वर्धा जिल्हा परिषदेला मिळाला आहे. नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर आपल्या भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला. भारतातील कोणत्या ठिकाणी देवी ई-बस सेवा कोठे लॉन्च करण्यात आली? तर ही सेवा नवी दिल्ली या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे. आपल्या भारतातील देवी ई-बस सेवा ही नवी दिल्ली या ठिकाणी लॉन्च करण्यात आली. कोणते राज्य एक्सप्रेसवेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर कोणते राज्य आहे मित्रांनो? तर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. लक्षात ठेवा.
राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडल्या? तर या स्पर्धा पुणे या शहरामध्ये पार पडलेल्या आहेत राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा. चला पुढचा प्रश्न आहे आपला, जागतिक पोलीस परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार? तर याचे आयोजन हे दुबई या ठिकाणी करण्यात येणार आहे. वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर नॉर्वे हा देश आहे पहिल्या क्रमांकावर. लक्षात ठेवा वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025 मध्ये. आणि मित्रांनो, वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025 मध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे? तर आपल्या भारताची रँक ही 151वी आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा आपला प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, लक्ष द्या. योग गुरु पद्मश्री शिवानंद बाबा यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर पहा मित्रांनो, त्यांना 2022 या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. कोणाला मित्रांनो? त्यांचे नाव लक्षात ठेवायचं आहे. योग गुरु शिवानंद बाबा त्यांचं नाव आहे, ज्यांचे नुकतेच निधन झालेले आहे. त्यांना 2022 या वर्षी पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण 2025 असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे मित्रांनो, देशातील पहिले राज्य. लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न आहे, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2025 कोठे होणार आहे? तर याचे आयोजन हे विशाखापट्टणम या ठिकाणी होणार आहे. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2025. चला पुढचा प्रश्न पहा, भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही संस्था कोठे स्थापन होणार आहे? तर ही संस्था मुंबई या ठिकाणी स्थापन होणार आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला, न्यायमूर्ती भूषण गवई हे 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे? तर ते सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे. कोण मित्रांनो? तर भूषण गवई हे. लक्षात ठेवा. सिप्री रिपोर्टनुसार भारत 2024 मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगात कितव्या क्रमांकाचा देश बनला आहे? तर आपला भारत देश हा सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगात पहिल्या क्रमांकाचा देश बनला आहे. लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न आहे, सिप्री रिपोर्टनुसार 2024 मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे? तर अमेरिका हा देश आहे मित्रांनो. दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदक तालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे? तर यामध्ये आपला भारत देश हा पहिल्या स्थानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यातील आमलसाडी चिकूला जीआय टॅग प्राप्त झाला आहे? तर गुजरात राज्यातील आमलसाडी चिकूला जीआय टॅग प्राप्त झाला आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला, कोणता जिल्हा देशातील पहिला एआय जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालये यामध्ये जीआय प्रणालीचा वापर सुरू करण्यात आलेला आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा बनला आहे पहिला एआय जिल्हा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर आलोक जोशी यांची निवड झालेली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत? तर नर्मदेश्वर तिवारी हे बनले आहेत आपल्या भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख. पुढचा आपला प्रश्न आहे, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर देवेन भारती यांची नियुक्ती झालेली आहे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी. लक्षात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्रविभूषण 2025 प्रदान करण्यात आला? तर पहा मित्रांनो, हा श्रीलंका या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे मित्रविभूषण, जो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एप्रिल 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर पूनम गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून. पहा मित्रांनो, आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे असाही प्रश्न परीक्षेत येतो. तर मुंबईला आहे. याची स्थापना ही 1 एप्रिल 1935 ला झालेली आहे. आणि गव्हर्नर कोण आहेत आरबीआयचे? तर संजय मल्होत्रा
हे आहेत, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल, माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका. मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. एप्रिल 2025 मध्ये युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर यामध्ये कोणत्या 2 भारतीय ग्रंथाचा समावेश करण्यात आला आहे? तर यामध्ये श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या 2 ग्रंथांचा समावेश झालेला आहे. पहा मित्रांनो, भरत मुनीने रचलेले नाट्यशास्त्र आणि श्रीमद भगवद्गीता यांचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर महत्त्वाचा हा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. पहा आपला पुढचा प्रश्न आहे, एक्सपायर झालेल्या औषधांचे संकलन आणि विल्हेवाट लावण्याचा पहिला प्रकल्प कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे? तर हा प्रकल्प झारखंड राज्याने सुरू केलेला आहे. पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये देशात प्रथमच राज्य औषध नियंत्रण विभागाने केरळमध्ये एक्सपायर आणि न वापरलेल्या औषधे हे वैज्ञानिक पद्धतीने घरोघरी गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक प्रकल्प सुरू करत आहे. देशात पहिल्यांदा सरकारी पातळीवर अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली. पहा मित्रांनो, हा प्रकल्प कोझिकोड जिल्ह्यातील कोझिकोड कॉर्पोरेशन आणि उलियेरी पंचायतीमध्ये प्रथमच राबवण्यात येत आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 2025 मध्ये कधी साजरी करण्यात आली? तर 19 फेब्रुवारी या दिवशी साजरी करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. पहा मित्रांनो, 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी करण्यात आली आहे. आणि हा सण सर्वात पहिल्यांदा मराठा शासक महात्मा फुले यांनी 1870 मध्ये पुण्यामध्ये सुरू केले होते. लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या शहराने ट्रान्सजेंडर्ससाठी पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित केली आहे? तर कोणत्या शहराने केलेली आहे? तर राजस्थानमधील अजमेर या शहराने केली. पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये राजस्थानच्या अजमेर शहरात ट्रान्सजेंडर्सची पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित करण्यात आली. अनिताबाईच्या स्मरणार्थ या 10 दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तर कोण आहेत अनिताबाई? तर अनिताबाई या अजमेरच्या ट्रान्सजेंडर समुदायाच्या नेत्या सलोनी नायक यांच्या गुरु होत्या. तर लक्षात ठेवा. पहा मित्रांनो, इथे राजस्थान राज्याचा उल्लेख झालेला आहे. तर आपण राजस्थान राज्याबद्दल माहिती पाहूया. तर राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे? तर जयपूर आहे. लोकसभेच्या जागा आहेत 25, राज्यसभेच्या जागा आहेत 10. मुख्यमंत्री कोण आहेत राजस्थानचे? तर भजनलाल शर्मा हे आहेत आणि राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. कोणत्या राज्यात निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्ण बंदी घातली आहे? तर कोणत्या राज्याने घातलेली आहे मित्रांनो? तर झारखंड राज्य सरकारने घातली आहे. पहा मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये झारखंड सरकारने निकोटीन आणि तंबाखू असलेल्या गुटखा आणि पान मसाला उत्पादन, वितरण, विक्री आणि साठवणूक यावर पूर्ण बंदी घातली आहे. यापूर्वी 2020 मध्ये झारखंडमध्ये गुटखा आणि पान मसाल्याच्या 11 ब्रँडवर बंदी घालण्यात आली होती, जी जून 2023 पर्यंत लागू होती. झारखंड आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अधिसूचना जारी केल्याच्या तारखेपासून पुढील 1 वर्षासाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत. तर पहा मित्रांनो, इथे झारखंड राज्याचा उल्लेख झालेला आहे. तर त्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर झारखंड राज्याची राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, राज्यपाल आहेत संतोष गंगवार आणि झारखंड विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर रवींद्रनाथ महतो हे आहेत. तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती. नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांचा पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. तर त्यांच्याकडे कोणते मंत्रीपद होते? तर त्यांच्याकडे अन्न व पाणी पुरवठा मंत्री होते ते. तर त्यांचा सध्या नुकताच राजीनामा घेण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न आहे, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डॉक्टर अरुणा ढेरे यांना जाहीर झाला आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन, 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला?
तर एड्रियन ब्रॉडी यांना मिळाला 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला? तर मिकी मॅडिसन यांना मिळालेला आहे 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर तुहिन कांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून. महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर संतोष दानवे यांची निवड झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्य पंचायत राज समितीचे अध्यक्ष म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते डिसेंबर 2024ची संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते अवेलेबल आहे. या PDF मध्ये आपण 2024 मधील संपूर्ण वर्षभरातील जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते सर्व टॉपिक्स आणि त्याचबरोबर मंथली वन लाइनर क्वेश्चन आन्सर आपण कंप्लीट केलेले आहेत, जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर ज्यांना कुणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो मित्रांनो, त्याचबरोबर जानेवारी आणि फेब्रुवारी 2025ची करंट अफेअर्सची PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला ती PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला तिथे त्याची संपूर्ण माहिती दिली जाईल. महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झाली? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 67वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण आहे? तर पृथ्वीराज मोहोळ हा आहे 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता. आणि मग उपविजेता कोण आहे? तर महेंद्र गायकवाड हा आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे? तर चंद्रिका टंडन यांना मिळाला आहे ग्रॅमी पुरस्कार त्यांच्या त्रिवेणी या अल्बमसाठी. लक्षात ठेवा. 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर 97व्या ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा अनोरा या चित्रपटाला मिळाला. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पहा. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने साक्षीदाराच्या संरक्षणासाठी साक्षीदार संरक्षण योजना सुरू केली आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केली ही योजना? तर हरियाणा राज्याने सुरू केली आहे. लक्षात ठेवा. आपल्या महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे आहेत. मार्च 2025 मध्ये ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा बार्बाडोसचा सर्वोच्च सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. 25व्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स म्हणजे आयफा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर लापता लेडीज या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार. मित्रांनो, यामध्ये आयफा अवॉर्ड 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा कार्तिक आर्यन यांना मिळालेला आहे भूल भुलैया 3 या चित्रपटासाठी. लक्षात ठेवा. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा नीतांशी गोयल यांना मिळाला लापता लेडीज या चित्रपटासाठी. तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे, यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो, तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा आपला प्रश्न. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती झालेली आहे. CRPFचे ते नवीन महासंचालक आहेत. दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री हे रेखा गुप्ता हे बनलेले आहेत. मित्रांनो, रेखा गुप्ता या दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस कधी साजरा केला जातो? तर 23 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस. चला पुढचा प्रश्न पहा.
जानेवारी 2025 मध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर 4 खेळाडूंना सन्मानित करण्यात आलेले आहे मित्रांनो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने. तर त्यांची नावे लक्षात ठेवा. मनू भाकर, डी गुगेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार ही त्यांची नावे आहेत. तर लक्षात ठेवा. फेब्रुवारी 2025 मध्ये भारत सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार यांचा कार्यकाळ वाढवला आहे. तर त्यांचे नाव काय आहे? तर त्यांचे नाव आहे अनंत नागेश्वरन. चला पुढचा प्रश्न आहे आपला. धर्म गार्डियन या सरावाची 6वी आवृत्ती 2025 मध्ये भारत आणि कोणत्या 2 देशादरम्यान झालेली आहे? तर भारत आणि जपान या 2 देशादरम्यान झालेली आहे धर्म गार्डियन या सरावाची 6वी आवृत्ती. लक्षात ठेवा. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. नुकतेच महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर 28 एप्रिल हा दिवस आपल्या महाराष्ट्र राज्याने सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2025 रोजी 28 एप्रिल हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला आपला पुढचा महत्त्वाचा प्रश्न. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याने हा निर्णय घेतलेला आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल म्हणजेच पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 28 एप्रिल रोजी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. मित्रांनो, या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश काय आहे? तर राज्यातील पर्यटन स्थळे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरवणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असणार आहे. तर लक्षात ठेवा ही माहिती. अक्षवी हे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल पोर्टल कोणी सुरू केलेले आहे? तर कोणत्या देशाने हे लॉन्च केले? तर आपल्या भारताने लॉन्च केलेले आहे. मित्रांनो, तुम्ही या अक्षवीचा वापर कसा करू शकता? तर आपत्तीनंतर व्यक्ती आणि समुदाय त्यांच्या नुकसानीची नोंदणी करण्यासाठी अक्षवीचा वापर करू शकतात. हे आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी डिजिटल पेमेंटची सुविधा देते, ज्यामुळे मदत प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होते. तर लक्षात ठेवा ही माहिती. चला पुढचा आपला प्रश्न आहे. ड्रीम टेक्नॉलॉजीची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसेडर कोण बनली आहे? तर कीर्ती सेनन ही आहे ड्रीम टेक्नॉलॉजीची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसेडर. चला पुढचा प्रश्न पहा. भारताने नुकतेच कोणत्या देशाकडून 26 राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे? तर आपल्या भारताने फ्रान्स या देशाकडून 26 राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या भारतीय व्यक्तीला ऑर्डर ऑफ आर्ट अँड लेटर अवॉर्ड याने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर पायल कपाडिया यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन. IPL मध्ये 150 सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला आहे? तर मुंबई इंडियन्स हा संघ आहे IPL मध्ये 150 सामने जिंकणारा पहिला संघ. भारतीय नौदलाने युद्धनौकावरून अँटीशिप मिसाईलची चाचणी केली आहे. तर तिची क्षमता किती किलोमीटर पर्यंत आहे? तर तिची क्षमता ही 800 किमी पर्यंत आहे. लक्षात ठेवा. कोणत्या देशाने 87 पदकासह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकली आहे? तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकले आहे. याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे? तर 13.3% आहे बेरोजगारी दर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार. नेक्स्ट क्वेश्चन. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2025चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनंत अंबानी यांची नियुक्ती झालेली आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून. लक्षात ठेवा. चला आपला पुढचा प्रश्न आहे. राजा इंकलाब सिंग हे कोणत्या पक्षाचे आहेत?
आणि त्यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून निवड झाली आहे? तर ते भारतीय जनता पक्षाचे आहेत राजा इंकलाब सिंग. तर यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून निवड करण्यात आली आहे, लक्षात ठेवा. पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावामुळे भारताने अलीकडेच कोणता लष्करी सराव सुरू केला आहे? तर पाकिस्तानच्या वाढत्या तणावामुळे आपल्या भारताने आक्रमण हे लष्करी सराव सुरू केलेला आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा आपला प्रश्न, ग्लोबल भारत परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे? तर याचे आयोजन हे तेलंगणा राज्यामध्ये करण्यात येणार ग्लोबल भारत परिषदेचे आयोजन. फिफा महिला विश्वचषक 2027च्या 10व्या आवृत्तीचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर याचे आयोजन हे ब्राझील या देशाकडे असणार आहे. 2027च्या 10व्या आवृत्तीचे आयोजन. भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू करण्यात आले? तर हे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या शहरात आपल्या भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल सुरू करण्यात आलेले आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपला, अलीकडे चर्चेत असलेला अरुण 3 जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे? तर हा नेपाळ या देशामध्ये आहे अरुण 3 जलविद्युत प्रकल्प. चला नेक्स्ट क्वेश्चन, गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा पुरस्कार डॉक्टर अच्युत सामंत यांना प्रदान करण्यात आलेला आहे. देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती आहे? तर पंचवटी एक्सप्रेस ही आहे आपल्या देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन. चला पुढचा प्रश्न आहे आपला, RBIने किती वर्षावरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे? तर 10 वर्षावरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी ही RBIने दिलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे आयोजन हे मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला 2025ची जानेवारी ते एप्रिलपर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. प्रत्येक परीक्षेसाठी मित्रांनो करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारले जातात. तर त्यासाठीच संपूर्ण मागील 4 महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि PDF ही पेड PDF असणार आहे मित्रांनो. तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS कोण बनली आहे? तर अदिमा अनम ही आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS. नेक्स्ट क्वेश्चन पहा, कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2025 मध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी पिंक ई-रिक्षा योजना सुरू केलेली आहे? तर कोणत्या राज्याने सुरू केलेली ही योजना आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो ही योजना महिलांना सक्षम करण्यासाठी, लक्षात ठेवा. चला पुढचा आपला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून रत्नापूर केले आहे? तर पहा मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील खुलताबाद या जिल्ह्याचे नाव बदलून आता त्याचे नाव रत्नापूर करण्यात आलेले आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, बदलण्यात आलेली नावे यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आतापर्यंत जे काही बदलण्यात आलेली नावे आहेत ते सर्व प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. बदलण्यात आलेली नावे यावरती परीक्षेत प्रश्न असतो मित्रांनो, त्यासाठीच तुम्ही जर अजून तो व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल किंवा तुम्ही चॅनलला सुद्धा भेट देऊ शकता. चला पुढचा प्रश्न पाहूयात. कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर दिल्ली या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले, लक्षात ठेवा. चला पुढचा आपला प्रश्न आहे, ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य होणार आहे? तर आपले महाराष्ट्र हे 8वे राज्य होणार आहे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे. पुढचा आपला प्रश्न पहा, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025च्या 7व्या आवृत्तीचे आयोजन कोणते राज्य करणार आहे? तर याचे आयोजन हे बिहार राज्य करणार आहे. खेलो इंडिया यूथ गेम्स 2025च्या 7व्या आवृत्तीचे आयोजन हे बिहार राज्य करेल.
भारतातील सर्वात मोठा ड्युअल फीड पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे? तर हा ओडिशा राज्यामध्ये बांधण्यात येणार आहे आपल्या भारतातील सर्वात मोठा ड्युअल फीड पेट्रोकेमिकल प्लांट, लक्षात ठेवा. चला आपला पुढचा प्रश्न पहा. अर्जेंटिना येथे सुरू झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले आहे? तर त्याने सुवर्ण पदक जिंकलेले आहे महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने नेमबाजी स्पर्धेमध्ये, लक्षात ठेवा. महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर हे कुठे आहे? तर अंबाजोगाई या ठिकाणी आहे सकलेश्वर महादेव मंदिर. तर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे, लक्षात ठेवा. चला आपला पुढचा प्रश्न पहा. कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना की ऑफ ऑनर हा सन्मान देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे? तर हा कोणत्या देशाचा सन्मान आहे? तर पोर्तुगाल या देशाचा सन्मान आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 कोणत्या संस्थेला देण्यात आला? तर लेट्स बी द चेंज या संस्थेला राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. आयुष्यमान भारत योजनेत सामील होणारे 35वे राज्य कोणते बनले आहे? तर दिल्ली हे राज्य आहे आयुष्यमान भारत योजनेत सामील होणारे 35वे राज्य, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. अग्निशामक आणि बचाव सेवाचे डीजीपी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सीमा अग्रवाल यांची नियुक्ती झालेली आहे. चला पुढचा आपला प्रश्न आहे. तमिळनाडूतील रामेश्वर येथे देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? तर याचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. आपल्या देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन. मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या राज्यात AI केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये AI केंद्र स्थापन करण्याची घोषणा ही मायक्रोसॉफ्टने केलेली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मोहसिन नकवी यांची नियुक्ती झालेली आहे आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी. चला पुढचा प्रश्न पहा. सन्ना बियम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर तेलंगणा राज्याने ही योजना सुरू केलेली आहे, सन्ना बियम योजना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राज्य सन्मान मित्रविभूषणने सन्मानित करण्यात आले? तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका या देशाच्या सर्वोच्च राज्य सन्मान मित्रविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय महिला खो खो परिषदेचे विजेतेपद कोणी मिळवले आहे? तर राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद हे आपल्या महाराष्ट्र राज्याने मिळवले आहे, लक्षात ठेवा. लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक 2025 कोणत्या तारखेला मंजूर झाले? तर 3 एप्रिल 2025ला मंजूर झाले आहे लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक. आणि मित्रांनो, परीक्षेत असाही प्रश्न येऊ शकतो की वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे? तर किरण रिजिजू यांनी मांडले आहे, लक्षात ठेवा. 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? तर वेताळ शेळके हा आहे 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता. या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर विजय केळकर यांना जाहीर झाला पुण्यभूषण पुरस्कार 2025. महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर मुकेश खुल्लर यांची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पर्यावरण 2025 वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचे उद्घाटन हे दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. केंद्र सरकार ओला आणि उबेर सारखी कोणती सेवा सुरू करणार आहे? तर केंद्र सरकार ओला आणि उबेर सारखी सहकार टॅक्सी सेवा सुरू करणार आहे, लक्षात ठेवा. चला आपला पुढचा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे हा. न्यायमूर्ती भूषण गवई हे 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे? तर ते 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे न्यायमूर्ती भूषण गवई हे, लक्षात ठेवा मित्रांनो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.
तर मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो मित्रांनो, ज्यांना कोणाला 2024 आणि 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल. आणि हो, PDF हे पेड PDF असणार आहे, त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.